गडकरींनी लोकांचं प्रेम कमावलं, फडणवीसांनी लोकांचं प्रेम कमावलेलं नाही. लोकांना बुद्धू बनवून, मोहात टाकून, फसवून, वाईट अशी आमिषे दाखवून लाडकी लेक योजना काढून काही गरज नव्हती. अशी आमिषे दाखवणं सुरू आहे. अशी गरज काय पडली याचं कारण फडणवीसांना राजकारणात अपयश आलेलं आहे. त्यांची बाजू पडतीची आहे, म्हणूनच त्यांना अशा रीतीनं आमिषे दाखवायची त्यांना गरज वाटत आहे. महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत आदरणीय डॉक्टर यादवरावजी अळव यांची मुलाखत घेण्यासाठी. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि त्याहीपेक्षा राजकारणात नसलेले पण राजकारणाचा अभ्यास असलेले असे आपले आदरणीय डॉक्टर साहेब यांच्याशी आपण आज या ठिकाणी संवाद करण्याकरिता आलेलो आहोत आणि राजकीय क्षेत्रातली माहिती घेण्याकरिता या ठिकाणी आपण आलेलो आहोत. नमस्कार. खरं तर आमच्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक सर्वप्रथम स्वागत करते. धन्यवाद. आपण असं बघतो की राजकीय क्षेत्रातल्या ज्यावेळी आपण मुलाखती घ्यायला जातो त्यावेळी खरं तर एका अभ्यासू व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणं गरजेचं असतं किंवा राजकीय परिवेशातनं त्यांची राजकीय मतं काय आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं. तर सर्वप्रथम मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हाला तुमचा नेता कसा हवा आहे? नेता हा खरं तर निस्वार्थी आणि अंतःकरणापासून समाजसेवा करणारा, समाजकार्य करणारा असा असावा आणि त्याचं कार्य म्हणजे खरा भारत हा खेड्यांमध्ये वसलेला आहे. खेड्यांपासून ग्रामीण भागापासून त्याचं सेवाकार्य असायला पाहिजे. आजकाल आपण पाहतो की उठसूट सर्व नेते ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करतात आणि शहरी भागाचाच खूप विकास करीत असतात. अब्जावधी रुपये उधळतात शहरी भागावर विकासाकरिता. त्यामुळे काय झालं, ग्रामीण भाग हा दुर्लक्षित राहिला आणि ग्रामीण भागातील जनता ही शहराकडे वळली. शहरांमध्ये गर्दी झाली, लोकसंख्येची गर्दी झाली, समस्या निर्माण झाल्या. फार मोठ्या समस्या शहरी भागात निर्माण झालेल्या आहेत आणि उत्पन्नाची साधनं उपलब्ध न झाल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती ही शहरांमध्येच जास्त प्रमाणात दिसून येते. ग्रामीण भागात ही समस्या नाही, गुन्हेगारीची समस्या नाही, परंतु आर्थिकदृष्ट्या ग्रामीण भाग हा अतिशय मागासलेला आहे. केवळ कृषीप्रधान देश म्हणून लौकिक केला जातो, परंतु अजूनही शेतकरी दुर्लक्षित आहे, पूर्णतः दुर्लक्षित आहे. शेतकऱ्यांना नुसते लाचलुचपत दाखवल्या जाते. 6,000 रुपये आम्ही तुम्हाला वर्षाचे देऊ, पण त्यांच्या मालाला भाव द्यायला पाहिजे, रास्त भाव. त्यांना खरी गरज आहे, त्यांच्या मालाला रास्त भाव द्यायला पाहिजे, योग्य भाव द्यायला पाहिजे की जेणेकरून त्यांचा खर्च निघून त्यांच्याजवळ काही आमदानी शिल्लक राहायला पाहिजे. ते आपल्या मुलांना शिकू शकले पाहिजे, उच्च शिक्षण देऊ शकले पाहिजे. काही मोजकेच असे शेतकरी असतात की आपला मुलगा किंवा आपली मुलगी फार हुशार आहे अभ्यासात, असं जेव्हा त्यांच्या लक्षात येते तेव्हा त्यांच्याजवळ उत्पन्न राहत नाही स्वतःचं, शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. अशा वेळी ते आपली जमीन विकतात, शेती विकतात आणि आपल्या मुलाचं शिक्षण, आपल्या मुलीचं शिक्षण ते पूर्ण करीत असतात. आपल्या मुलावर किंवा मुलीवर ते अन्याय होऊ देत नाही. खूप कष्ट करतात, काबाड कष्ट करतात, राबतात आणि आपल्या मुलींना पुढं आणतात, शिकवतात. तर अशा रीतीनं ग्रामीण भाग फार दुर्लक्षित आहे.
शहरांमध्ये रस्ते खूप बांधणं सुरू राहते, पुलं बांधणं सुरू राहते, परंतु ग्रामीण भागात शेतकऱ्याला शेतात जायला साधा एक रस्ताही, खडीकरण केलेला रस्ताही मिळत नाही. ते जाऊ शकत नाही शेतात. आणि हे तर आहेच एवढं. याशिवाय जे शेतीकरिता पाहिजे जसे बियाणे पाहिजे, खते पाहिजेत, औषधे पाहिजे, परंतु सरकार उठसूट वर्षभर अनेकदा जी एस टी वाढवत राहते आणि ह्या सर्व वस्तूंचे भाव भरमसाठ वाढत असतात. शेतीसाठी लागणारी काही अवजारे आहेत, यंत्रे आहेत, त्यामध्ये काही सूट नाही. तिथेही सरकारनं कर बिलकुल आकारलेला आहे, भरमसाठ कर आकारलेला आहे. पेट्रोल, डिझेल याच्यावरही भरमसाठ कर आहे, कारण याची गरज शेतकऱ्यांनी आहे. इलेक्ट्रिसिटी याही बाबतीत पाहाल इथेही काही शेतकऱ्यांना सवलत नाही. तर अशा रीतीनं केवळ विकास म्हणजे शहरांचा विकास नसून ग्रामीण भागाचाही विकास राजकीय लोकांनी करणे आवश्यक आहे. आज आपण काय पाहतो की दवाखाने आहे, शासकीय दवाखाने, पण तिथे औषधी नाहीत, डॉक्टर्स नाहीत, कर्मचारी नाहीत. मग काय नुसते दवाखाने काढून भिंती उभारून काय होणार आहे? सेवा जर मिळत नाही. बरोबर आहे. खाजगीमध्ये जर औषधोपचार करायचा म्हटलं तर खूप भरमसाठ पैसा लागतो. लाखो ॲडमिट केल्यावर हजाराचं काम होत नाही, ते लाखो रुपये लागतात त्या ठिकाणी. अशी परिस्थिती आरोग्यविषयक आपल्या देशामध्ये आहे. तर त्याचप्रमाणे शैक्षणिक स्थिती जी आहे ती समाधानकारक नाही. 10 वर्षांपासून शाळांमध्ये शिक्षक भरती बंद झालेली आहे. शाळा बंद पडलेल्या आहेत. केवळ खाजगी संस्थाच चालू आहे. इतका पैसा जे पैसेवाले लोक असतील त्यांच्याजवळच आहे, तेच शिकू शकतात. परंतु सर्वसामान्य लोक, ग्रामीण भागातील लोक, गरीब लोक, त्यांचे मुलं मुली हुशार जरी असतील तरी शिकू शकत नाही. शाळा ओस पडत आहेत ग्रामीण भागातील. आणि हे सर्व कारस्थान मुद्दाम केल्या जात आहे की बहुजन समाजातील मुलं मुली शिकूच नाहीत, ते असेच मजुरी करत राहावेत. त्यामुळे काय व्यसनी होतील, वाईट त्यांना व्यसने लागतील आणि ती एक फार मोठी समस्या अजून निर्माण होईल. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातही शिक्षणाशिवाय खरं तर तरुणोपाय नाही. शिक्षणामुळेच माणूस प्रत्येक क्षेत्रात विकास करू शकतो. शिक्षणाची गरज आहे. शिक्षण नसेल तर कुठंच काही विकास करू शकणार नाही. तर अशा रीतीनं ही पिढी आज जी आहे, तरुण पिढी किंवा कुमार अवस्थेत असणारी पिढी ही खूप दुर्लक्षित आहेत. बरं, व्यवसायाचा विचार केला, धंद्यांचा, दुकानं लावून खूप लोक बसलेले आहेत, परंतु इतके ग्राहक कुठून आणणार? बरोबर आहे. कोणी म्हणतात उद्योग करावा, पण किती धंदे, लहान दुकानं, छोटी दुकानं लावून बसलेले आहेत, पण ग्राहक नाहीत. तर ही समस्या फार गंभीर होत चाललेली आहे आणि केवळ मतांचं राजकारण चालू आहे. लाचलुचपत दाखवणं एवढंच सुरू आहे ना. लाडकी बहीण योजना, हे मग काय लुचपतखोरी आहे, मतं विकत घेणं आहे, बुद्ध बनवणं आहे. हां, लगेच 1500 रुपये महिना वसूल करण्यासाठी 30 रुपये लिटरवर खायच्या तेलावर 30 रुपयाची वाढ करून टाकली आहे. म्हणजे 1500 रुपये पद्धतशीर वसूल केलेले आहे आणि तेच देत आहे. लोक यावर खुश आहेत, कारण लोकांना फुकट मिळत असेल तर फार खुश होतात. हे आधीच्या सरकारने, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कापसाला 12,000 रुपये क्विंटल भाव दिला होता. त्यांचं सरकार पाडलं गेलं, दुसरं सरकार आलं आणि कापसाचा भाव
एकदम 6,000 रुपये क्विंटल केला. म्हणजे 6,000 जे शेतकऱ्यांना देणार आहे वर्षाचे, ते शेतकऱ्याच्या एका क्विंटलमध्येच काढून टाकले. तरी लोकांचे डोळे उघडत नाहीत. लोक खुश आहेत. 6,000 रुपये मिळणार आहेत आपल्याला, याच्यात लोक खुश आहेत. महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत, याच्यामध्ये स्त्रिया खुश आहेत. पण त्याच्यापेक्षा अनेक पटींनी आपल्याकडून वसूल केल्या गेला आहे, हे नाही. आणि उगाच अशा रीतीनं मेळावे, खूप गर्दी जमवणे, 600, 800, 1,000, 1,200 बसेस किरायानं लावून मजुरी देऊन लोकांना आणणे आणि केवळ गर्दीचा देखावा करणे, अशा प्रकारचं हे जे दूषित राजकारण झालेलं आहे, लोकांना अत्यंत वाईट सवयी लावल्या जात आहेत. यामुळे काय होईल की लोकांना आयतं खायची सवय लागेल. थोड्याशावरच लोक खुश होत आहेत. तुकड्या फेकताय सरकार. बस यांच्या खिशातून काही नाही जात, खजिन्यातूनच पैसा जात आहे. सरकारी खजिन्यातून सर्व खर्च होत आहे आणि लोक त्यात खुशी मानत आहेत. तुकड्यावर लोक असं म्हणून नाही राहील की आमच्या मालाला भाव द्या, आम्हाला हा तुकडा नाही पाहिजे तुमचा 6,000 रुपयाचा, असं म्हणत नाही. त्या स्त्रिया असं काही बोलत नाहीत, त्यांनाही मोठी खुशी होत आहे. तर हे जो समजूतदारपणा आहे, जागृती आहे, अशा प्रकारची जागृती करण्यासाठी लोक पुढं येत नाहीत. कारण लोक सध्या दहशतीत जगत आहेत, त्यामुळे लोक पुढे येत नाहीत. दहशतीत जगत असल्यामुळे लोक आज पुढे येत नाहीत. ते चुपचाप आहे, शांत आहेत. कदाचित ही जाणीव जर निर्माण झाली तर फार मोठा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि निव्वळ दिखावाच दिसत आहे, जिकडे तिकडे दिखावा दिसत. पंतप्रधान सारी दुनिया फिरत आहेत, मस्त मौज मजा. पण तिकडे मणिपूर पेटला आहे, रोज हजारो लोक, शेकडो लोक तिथे मरत आहेत. नाही, तिकडे दुर्लक्ष आहे. गंभीर समस्यांकडे बिलकुल दुर्लक्ष आहे. केवळ मतांचं राजकारण, आपली सत्ता, खुर्ची सलामत, बाकी काही नाही. सत्ता घ्यायची, कशी तरी सत्ता घ्यायची, करायचं काही नाही. आणि अशा रीतीनं लोक भिकारी बनत आहेत की काय असंच वाटायला लागलं. जिथे तिथे लाईन, तुकड्यांवर लोक जगत आहेत. फेकला तुकडा सरकार. लोकांना हेही माहीत आहे सरकारला की लोकांना फुक्कट पाहिजे. 1 किलो बर्फ जर कोठी फुकट भेटत असेल तर लोक 4 मैल चालत जाते. तर लोक जोपर्यंत असे फुकट खाऊ आहेत, आळशी आहेत, तोपर्यंत राजकारण्यांना चांगलं फावते ना. राजकारण चांगलं त्यामधून फावणारच आहे. तर असं भयंकर चित्र इतक्या लवकर देश स्वतंत्र झाल्यावर असं व्हायला नको होतं. लोकशाहीला फार मोठा धोका निर्माण झाला आहे, गंभीर धोका. पवित्र तर राहिलेलं नाही राजकारणात. निव्वळ स्वार्थ बोकाळलेला आहे. स्वार्थाचं राजकारण. आणि समाजसेवेची जाणीव राजकारण्यांमध्ये राहिलेलीच नाही. निव्वळ स्वार्थ. सकाळपासून संध्याकाळपर्यंत धन कसं जमवायचं, एवढंच एवढंच चालू आहे. एका मंत्र्यानं आपल्या PAला विचारलं की अरे आता मी दुसऱ्यांदा केंद्राचा मंत्री झालो होतो, तिसऱ्यांदाही झालो, पहिल्यांदाही झालो, दुसऱ्यांदाही झालो, आता तिसऱ्यांदा झालो. आता आपल्याजवळ धन किती जमलं? धन किती सांग बरं. तेव्हा PAनं सांगितलं की साहेब आपल्याजवळ 10 पिढ्या पुरेल इतकं धन जमलं. काही नव्हतं सुरुवातीला. तर मंत्री महोदय एकदम ढसाढसा रडायला लागले. तर PAने विचारलं, का साहेब, का बरं रडता? अरे 10 पिढ्यांना पुरेल इतकं धन जमलं, पण आता 11व्या पिढीचं कसं होईल? तर अशा रीतीनं निव्वळ राजकारण्यांच्या मनात मंत्री, आमदार, खासदार केवळ एकच हेतू, धन कसं जमवायचं, विकास कसा करायचा हे नाही. हे त्यांच्या ठिकाणी राहिलं. त्यांनी जर मनापासून चांगलं कार्य केलं, जनतेचा कर, जनतेचा पैसा त्यांच्या कमाईचा आहे, त्या कराचा आपण सदुपयोग केला पाहिजे विकासाकरिता. लोकांकडून आपण कर जमा करतो
विकासाकरता जमा करतो हा हेतू पाहिजे. केवळ निवडणुकीसाठी खूप धन जमवायचं, उधळायचं, खुर्ची बळकावायची, पुन्हा आणखी धन जमवायचं, म्हणजे मरेपर्यंत हे एकच काम करणार आहेत हे. तर असं व्हायला नको. आणि अशा लोकांना जरा खड्यासारखं बाजूला करणं चांगलं आहे. तेच ते लोक निवडून येत आहेत, लोकांना बुद्धू बनवत आहेत, थापा मारत आहेत, खूप मोठे आश्वासनं देत आहेत. हे कसं चालणार? लोकांमध्ये जाणीव निर्माण व्हायला पाहिजे आणि लोकांमधूनच असे नेतृत्व निर्माण व्हायला पाहिजे. लोकांचे डोळे उघडले पाहिजे, त्यांच्या डोळ्यावरील झापडा बांधलेल्या त्या काढल्या पाहिजे. स्वाभिमान जागृत केला पाहिजे. आज स्वाभिमान राहिलेलं नाही लोकांचं. बरोबर आहे. स्वाभिमान राहिलेलं नाही. फुकट खाऊपणा जास्त वाढलं आहे, स्वाभिमान राहिलेलं विकला स्वाभिमान. हो. शिक्षणात काय सुरू आहे हे माहीत नाही. शिक्षणात मागे पडत आहे. आपल्या देशातील परिस्थिती फार गंभीर आहे. शैक्षणिक बाबतीत मागे पडत आहे. काय करणारे पोरं? चोरी करतील, चोऱ्या, वाईट मार्गाला लागतील पोरं पोरी पुढं. असं चालू राहिलं तर त्यांच्या हातांना काम जर मिळालं नाही तर करणार काय? तर असे काही नेतृत्व येईल अशी अपेक्षा करायला आपल्याला काही हरकत नाही. असे नेते, निस्वार्थ नेते समोर येतील, है ना. लोक जागृती करतील, लोक सावध होतील. सावध होणं फार आवश्यक आहे. आणि जसे धूर्त राजकारणी आहेत त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. बरोबर. फार माजून गेलेले आहेत राजकारणी काही. आणि जे खरे राजकारणी आहेत, निस्वार्थी राजकारणी, त्यांना पुढे येऊ देत नाहीत. सगळेच वाईट नाहीत राजकारणी, फार कमी आहेत तसे काही धूर्त आहेत, पण त्यांचंच जास्त फावते. आणि जे खरोखर सज्जन आहेत लोक त्यांना पुढं आणत नाहीत. बरोबर. त्यांना संधी देत नाहीत. त्यांना संधी द्यायला पाहिजे, त्यांना कार्य करू दिलं पाहिजे. तर अशा रीतीनं सध्याचं राजकारण माझ्या दृष्टीनं हे दिसत आहेत. आणि असं आशा करूया आपण की चांगले सज्जन निस्वार्थी राजकारणी, निस्वार्थी नेते पुढे येतील आणि ह्या महाराष्ट्राचं भाग्य उजळेल. अजून पूर्वीसारखे चांगले दिवस महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला येवोत अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. खरं तर आता आपण बघितलं आणि आता तुम्ही तुमच्या उत्तरातनं एक असा मुद्दा मांडला की बहुजन समाजाला जाणीवपूर्वक येऊ दिल्या जात नाही. तर मला असं म्हणायचं आहे की वंचित बहुजन आघाडीचा गडकिल्ला ज्या अकोल्याला समजलं जातं, खरं तर बाळासाहेब आंबेडकरांना, जे आंबेडकरांचे वंशज आहे, त्यांना तिथे अपयश आलं. तर या भूमिकेबद्दल किंवा काय वाटतं तुम्हाला याबद्दल? वंचित बहुजन आघाडी तसा हा एक चांगला पक्ष आहे. त्यांचं कार्य चांगलं चालू आहे, निस्वार्थपणे चालू आहे आणि जागृती करीत आहेत ते, आहे की नाही. तिथं स्वार्थ दिसत नाही. जागृती करत आहेत, लोकांमध्ये जाणीव निर्माण करत आहेत. परंतु लोकांचा कल तिकडे जास्त नाही आहे, दिसत नाही. आणि लोकांचा कल कोणीकडे आहे? जिकडे आपला स्वार्थ कोणीकडे साधता येईल तिकडे. धनाढ्य पक्ष कोणते आहेत? धनाच्या मागं धावतात लोक. वंचित बहुजन आघाडीकडे धन नाही, हेतू आहे, शुद्ध हेतू आहे. लोकांचा विकास व्हावा असं त्यांना मनापासून वाटत आहे. संपूर्ण बहुजन आपल्या पाठीशी असावा असं त्यांना वाटत आहे. पण लोक तिकडे जाऊन राहिलेले नाहीत, कारण लोक स्वार्थी आहेत. पैसेवाले जे पक्ष आहेत त्यांच्याच मागे धावत आहेत, असं माझं मत आहे यावर. आता आपण सावनेर विधानसभेचा जर विचार केला तर इथले काही वर्षापासून असलेले आमदार म्हणजे सुनील भाऊ केदार, तर यांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला काय बदल हवा आहे किंवा त्यांचं एखादी गोष्ट जी तुम्हाला आवडली किंवा काही अजून आगामी बदल जे त्यांच्या भूमिकेमध्ये व्हायला पाहिजे किंवा काही अशी एक खंत जी त्यांनी आतापर्यंत खुर्चीवर असून देखील काही कामं केले नाहीत, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आता स्पष्ट सांगायचं म्हणजे असं बोलायला नको, पण तो सुनील भाऊ केदार यांचं
सर्व राजकारण जातीवर चालते. बरं. हां. संख्या भरपूर आहे आणि हा समाज एकसंघ आहे. त्यावेळी ते आपला पक्ष विसरतात आणि फक्त त्यांचा एकच पक्ष राहतो, सुनील भाऊ केदार, बस. असे त्यांचे मतदार आहेत. आता सुनील भाऊ केदारचं असं विशेष कार्य काही नाही दिसत. फक्त त्यांनी लोक जुळून ठेवलेले आहेत, विशिष्ट लोक जुळून ठेवलेले, विशिष्ट नेते जुळून ठेवले आहे आणि ते वारंवार ते निवडून येत आहेत. विकासात्मक कार्य मात्र मला तरी समाधानकारक वाटत नाही असं आहे. बरोबर आहे. आता आपण काही दिवसांपूर्वी एक घटना बघितली की मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा ढासळला. म्हणजे हा महाराष्ट्र किंवा हा भारत महाराजांच्या विरोधात एखादा शब्द जरी असला तरी इथं सहन केला जात नाही. तरी सुद्धा महाराजांचा पुतळा ढासळणं ही खरं तर शोकांतिकेची बाब आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोणी असा नेता पुढं आला नाही, लोकांना रस्त्यावर उतरवलं नाही याच्या विरोधात. फार मोठी गंभीर बाब आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं खरं तरी फार मोठी गंभीर बाब आहे, परंतु लोक शांतच आहे अजूनही. केवढा मोठा विश्वासघात झाला, केवढा मोठा भ्रष्टाचार यामध्ये आहे, पण लोक शांतच आहे. म्हणजे दहशत, इथेही लोकांच्या मनात दहशत. आणि एवढा किती मोठा पैसा त्यावर खर्च झाला. पुन्हा शिंदेनं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की दुसरा पुतळा अजून आपण उभारू, पण कोणाच्या, शिंदेच्या खिशातून जाणार आहे का पैसे पुन्हा दुसरा? खरं तर गरज नव्हती उभारला. निव्वळ काय तर मतांचं राजकारण हेच चालू आहे. जिथं तिथं मतांचं राजकारण. ही फार गंभीर बाब आहे पुतळा आणि याच्या आधी तर आपल्या देशामध्ये असे हजारो पुतळे आहेत, ते नाही कोसळले. आणि हाच नवीन बांधलेला पुतळा कोसळला कसा? म्हणजे केवढा मोठा भ्रष्टाचार. त्यामध्ये कागद भरलेले होते त्या पुतळ्यामध्ये, चिंध्या, कागद, कपडे. सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये तो हलका झाल्यामुळे कोसळला. म्हणजे याच्यात खूप मोठा पैसा खाल्ला आहे. भ्रष्टाचार आहे, प्रचंड भ्रष्टाचार यामध्ये झालेला आहे. पण फार मोठी गंभीर बाब आहे. पण लोकांचे मनं पद्धतशीर राजकारणी लोक वळवतात, कोणती तरी अजून नवीन समस्या काढून देतात. लोकांची मनं तिकडे लागून जातात आणि मुख्य बाबीकडे दुर्लक्ष करतात लोकांचं. किंवा असं वाटत असेल लोकांना की आता समस्या तर रोजच्या सर्व आहे, कुठं कुठं रस्त्यावर जायचं, पाहत राहत चुपचाप शांत आहेत लोक, फक्त समस्या पाहत आहेत. गंभीर बाबी सुरुवातीपासून असंच चालू आहे. दुर्लक्ष मुख्य काही गोष्टीकडून मन वळवल्या जाते आणि लोक डायव्हर्ट होतात, दुर्लक्ष करतात मुख्य बाबीकडे. असंच चालू आहे. खरं तर सावनेर विधानसभेचा जर आपण विचार केला तर सुनील भाऊ केदार या व्यतिरिक्त मोठं असं नाव जनतेच्या तोंडावर येताना आपल्याला दिसत नाही. पण आता या आगामी निवडणुकीमध्ये त्यांना तोड असं देऊ शकेल असा तुम्हाला कोण उमेदवार वाटतो? नाव नाही सांगू शकत आम्ही कोण आहे, तर अनेक आहेत. बरं. अनेक आहेत, तोड देणारे नेते अनेक आहेत, पण त्यांना पुढे आणायला पाहिजे. नेता पुढे आणायचा म्हणजे खूप चांगले कार्यकर्ते आहे, पण खिशात डब्बू नसतील तर काय? खूप चांगले कार्यकर्ते आहेत, निस्वार्थपणे सेवा करणारे आहेत, मनापासून सेवा करणारे आहेत, रात्रंदिवस झटणारे आहेत. परंतु पैसा ज्याच्याजवळ भरपूर आहे त्यालाच तिकीट दिलं जाते. भरपूर पैसा पाहिजे राजकारणात. पूर्वी थोड्याशा पैशात निवडणूक लढता येत होती. आता सध्याच्या सरकारनं लोकांना अशा वाईट सवयी लावल्या की थोडक्यात आता जमतच नाही. लाखोनं करोडो रुपये निवडणुकीसाठी लागत असतात, आहे की नाही? साधं नगर परिषदेची निवडणूक असली तर 25-30 हजारात होऊन जायचं. आता लाखो रुपये लागतात.
खर्च करतात काही पैसेवाले 10-10, 15-15 लाख वार्डाच्या निवडणुकीसाठी खर्च करतात. म्हणजे धनाढ्य लोकांनी लोकांना, मतदारांना वाईट सवयी लावल्या आहेत अशा रीतीनं. त्याच्यामुळे आमदारची निवडणूक असेल तरी करोडो रुपयाचा खर्च, आणि खासदारची असेल तर काही पाहायचं कामच. तर निवडणुकीसाठी तिकीटं कोणाला दिल्या जातात? ज्यांच्याजवळ भरमसाठ पैसा आहे, तो कामाचा नाही राहत, तो बरोबर आहे. कामं करणारं नाही राहत. करोडो रुपये खर्च करून निवडून येणार आहोत, कामाचा नाही राहत. विकासात्मक दृष्टिकोन त्याच्याजवळ नाही राहत, आहे की नाही. फक्त पैसा राहतो खूप मोठा, भरपूर, क्वालिफाईडही नाही राहत, साधा मॅट्रिक नाही राहत. पण त्याचं मूल्य कशानं वाढलं? त्याच्या खिशामध्ये करोडो रुपये आहे म्हणून त्याचं मूल्य वाढलं, म्हणून त्याला तिकीट दिल्या जाते. असं जर चाललं तर काय विकास होणार आहे? तो करोडो रुपये खर्च करतो, निवडून येतो आणि पुन्हा करोडो रुपये जमवतो. एवढाच त्याचा धंदा असतो. धंदा, राजकारण हा निव्वळ धंदा झालेला आहे अलीकडे. विकासात्मक दृष्टिकोन राहिलेला नाही. पूर्वीच्या राजकारण्यांमध्ये विकासात्मक दृष्टिकोन होता. लालबहादूर शास्त्री मरण पावले तेव्हा त्यांच्या खिशात फक्त 2 रुपयाची नोट होती. हां, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वडिलांनी सर्व आपली संपत्ती देशाला अर्पण केली होती. वल्लभभाई पटेल असं काही खूप सगळे हे श्रीमंत लोक नव्हते, बरोबर आहे. पण निस्वार्थ सेवा करणारे होते, आहे की नाही. देवासारखे त्यांचे पूजा आज केल्या जाते, म्हणून ईश्वरासारखी त्यांची पूजा आज केल्या जाते. धनवान नव्हते. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचलं. गांधीजी नुसत्या एका धोत्रावर राहिले, आहे की नाही. असे हे संतसारखे हे राजकारणी लोक होते, निस्वार्थपणे कार्य करणारे. आज ते प्रवृत्ती नाही राहिली आहे ना. बरोबर. हां, वाईट सवयी लावल्या त्यांनी लोकांना. त्यामुळे परिस्थिती जरा राजकारणाची गंभीर आहे, आणि इतक्या लवकर असं व्हायला नको होतं आपल्या देशामध्ये. केवळ 70-72 वर्षामध्ये असं व्हायला नको होतं. परंतु मोजक्या काही लोकांनी, धनाढ्य लोकांनी, केवळ धन जमवणाऱ्यांनी लोकांना वाईट दिशेला वळवलं आहे, अशी स्थिती आहे. एकंदरीतच महाराष्ट्राचा आपण जर BJPचा विचार केला तर काही वर्षांआधी म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये फडणवीसांना जनतेने पसंती दिलेली होती आणि त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेने संधी देखील दिली होती. पण या लोकसभेमध्ये त्यांना त्याचा बराच फटका बसला आणि जनतेने त्यांना नापसंत केलं असं म्हणायला हरकत नाही. आणि फडणवीसांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आलं. तर आता ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत यामध्ये काय असं वाटतं की फडणवीसांच्या बाबतीतली नाराजी तशीच राहील की गडकरींवरचं प्रेम काम येईल? गडकरींनी लोकांचं प्रेम कमावलं, फडणवीसांनी लोकांचं प्रेम कमावलेलं नाही. लोकांना बुद्धू बनवून, मोहात टाकून, फसवून, वाईट अशी आमिषे दाखवून, लाडकी लेक योजना काढून, काही गरज नव्हती. अशी आमिषे दाखवणं सुरू आहे. अशी गरज काय पडली? याचं कारण फडणवीसांना राजकारणात अपयश आलेलं आहे. त्यांची बाजू पडतीची आहे, म्हणूनच त्यांना अशा रीतीनं आमिषे दाखवायची त्यांना गरज वाटत आहे आज. आणि यावेळी त्यांना यश येईल असं वाटत नाही, कारण त्यांच्याविषयी जे जाणकार लोक आहेत त्यांच्याविषयी मनात प्रेम राहिलेलं नाही. आणि राजकारण्यांच्याही मनात फडणवीसबद्दल प्रेम राहिलेलं नाही, कारण सत्ता ही चांगली चालू होती. उद्धव ठाकरे यांची 2.5 वर्ष चांगला न्याय दिला होता लोकांना. विकासात्मक कामे सुरू होती, ग्रामीण भागात चांगली कामे सुरू होती. आणि फडणवीसांनी पद्धतशीर कटकारस्थान रचून उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं. हे सर्व लोकांना माहीत आहे. तेव्हा यांचं आमिष दाखवणं हे तात्पुरता मोह आहे हा, पण तो लोकांच्या मनातून उतरणार नक्कीच. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप येणार नाही असं मला वाटते, कारण यांचे असा खूप हातपाय आपटून राहिले. रात्रंदिवस यांचे प्रयत्न सुरू आहेत. यांच्या लक्षात आलं की आपली बाजू पडतीची आलेली आहे.
हां, म्हणून ते नाही ते आमिष दाखवून लोकांना मोहात पाडत आहे, भुरळ पाडत आहे, वळवत आहेत. पण अजून निवडणुकीला वेळ आहे, तोपर्यंत लोक अजून शहाणे होतील, सुज्ञ होतील. मनात जो भ्रम आहे तो नक्कीच निघणार आहे. आणि ज्यावेळी निवडणुकीसाठी भाषणे होतील तेव्हा सुज्ञ लोक हा मोह, लोकांच्या मनात निर्माण झालेला मोह, हा भ्रम दूर केल्याशिवाय राहणार नाही. आता 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा भार बघितला आणि ते 2.5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण ज्यावेळी त्यांनी राजीनामा दिला त्यावेळी शेवटचं त्यांचं भाषण सगळ्यांनी ऐकलं आणि अगदी विरोधकांनी सुद्धा त्यांचं स्टेटस ठेवावं इथंपर्यंत लोकांचं प्रेम त्यावेळी त्यांच्या बाजूला होतं. तर आता या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये ते प्रेम त्यांना कामी येईल की त्याचा फायदा त्यांना होईल, की कशी परिस्थिती असेल, तुम्हाला काय वाटतं? लोकांच्या मनामध्ये अजून उद्धव ठाकरे साहेब यांच्याबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे. त्यांनी केलेलं कार्य लोक विसरले नाहीत. त्यांचं कार्य अजून लोकांच्या स्मरणात आहे. तरी पण त्यांच्या साथीला असणारे जे 2 पक्ष आहेत, आतून त्यांच्या मनात उद्धवजी ठाकरे यांच्याविषयी काय आहे याला फार महत्त्व राहणार आहे. तसं शरदराव पवार यांनी सांगितलंच आहे की ज्यांचे आमदार जास्त निवडून येतील तो मुख्यमंत्री होईल. बरं केलं त्यांनी हे सांगून टाकलं. आधीच नेता ठरवण्यापेक्षा उगाच विरोध नको, म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय हा तिन्ही पक्षांना आवडला, मान्य केला आणि हे बरं केलं. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक शेवटचा प्रश्न घेत असतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार कोण? तर आता महाराष्ट्राची सध्या जी परिस्थिती आहे तर तुम्हाला काय असं वाटतं, कोण बाजी मारेल आणि कोण आपला एक आगामी मुख्यमंत्री असेल? तसं नक्की काय सांगणार, काहीच नाही सांगता येत. ज्यांचे आमदार जास्त निवडून येतील तो मुख्यमंत्री होईल, आहे की नाही? तसं तिकीट वाटपाच्या जागा वाटप आहे त्या काँग्रेसला जास्त दिलेल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे राष्ट्रवादीला दिलेले आहेत. समान वाटप नाहीच आहे, आहे की नाही? त्यामुळे कोणत्या पक्षाच्या सीटा जास्त येतील, कोण मुख्यमंत्री होईल हे काही असं नक्की सांगता येत नाही. परंतु तिन्ही पक्षांजवळ मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेचे लोक आहेत आणि चांगले आहेत. सध्या तरी तिन्ही पक्षांच्या जवळ मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेचे लोक आहेत आणि यामधून कोणीही हो, कोणत्याही पक्षाचा हो, चांगला मुख्यमंत्री होईल नक्कीच. ठीक आहे. खरं तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधनं तुम्ही आम्हाला आमच्या चॅनलसाठी वेळ दिला आणि आमच्यासोबत एक अभ्यासक पद्धतीनं विश्लेषणात्मक आम्हाला तुम्ही माहिती दिली, त्याबद्दल खरंच आमच्या चॅनलच्या वतीनं आमच्या संपूर्ण महाराष्ट्र राजकारण या टीमच्या वतीनं तुमचे खरंच मनापासून मनपूर्वक आभार मानते. जी काही तुम्ही माहिती दिली ते आमच्या दर्शकांसाठी अर्थातच महत्त्वपूर्ण असणार आहे, कामाची असणार आहे. तुम्ही आलात, वेळ दिली त्याबद्दल खरंच आभार.